तर हेलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे आपला उपवास सोडायचा दिवस, म्हणजे काल आपली होती एकादशी आणि आज आहे आपला उपवास सोडायचा दिवस, द्वादशी म्हणजेच. तर आज आपण पहिले सकाळी उठून फ्रेश वगैरे झालेलो आहे, चहा वगैरे झालेला आहे आपला. तर आता आपण आपली भाजी बनवून राहिली आहे, तर मग तोपर्यंत आपण जाऊन बसूया शॉपमध्ये. तर बघूया आजचा दिवस कसा जातोय, आजचा ब्लॉग पूर्ण बघा. बघूया काय चाललंय काय नाही, काय होईल आजच्या ब्लॉग मध्ये, बघूया पुढे काय होते. तर गाईज, आता फायनली मी शॉप मध्ये येऊन बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे मी चेअर वरती बसलेलो आहे. माझ्या मागे आपले विठ्ठलांचा फोटो आहे. तर आपण आता शॉप मध्ये बसतोय, तुम्हाला दाखवतो ऑल ओव्हर व्ह्यू आमच्या शॉपचा. हे बघा. तर तर गाईज, आता फायनली आपल्याला जेवायचं टायमिंग झालेलं आहे. शार्प 12 वाजलेले आता. तर आपण लगेच जाऊया जेवण करण्यासाठी. आणि आज खूप मस्त मस्त जेवणाचे पदार्थ बनले आहेत आपल्या घरी उपवास सोडण्यासाठी द्वादशीच्या निमित्ताने. आणि आपली मांजर बघा चालली, ती पण जेवण करायला. तर आपण पण जाऊया लगेच जेवण करण्यासाठी वरती. तर बघूया काय काय बनवलं आहे. तर गाईज, आपण आलो आहे आता वरती जेवण करण्यासाठी. आणि हे बघा काय काय बनवलं आहे. तर मी आता जेवण करतो, तुम्ही पण जेवण करा. भेटूया जेवण झाल्यानंतर. तर गाईज, मी तुम्हाला दाखवतो आमचं देवघर आणि ते कशा प्रकारे काल डेकोरेट केलं जातं तुम्हाला दाखवलेलंच. आणि देवऱ्यामध्ये बघा आमच्या असं देवर आहे. इकडे समय पण लावलेली आहे आणि ऑल ओव्हर व्ह्यू असा येतो, तुम्ही बघा. आणि तिकडे आमचे फॅमिलीचे जे काही 2 मेंबर आहेत तर ते बघा जेवण बनवून राहिलेत. हे बघा, हे आहे आमच्या घरातला व्ह्यू. आणि आज मम्मी काय माहिती काय बनवतीये, वाट लावते आज जेवणाची. तर आपण आता जेवण करूया, पहिले जेवण करून झालं ते भेटूया. तर गाईज, फायनली आता आपण आपलं जेवण झालेलं आहे. आणि आता आपण येऊन बसलो रिटर्न पुन्हा एकदा शॉपमध्ये. आपल्याला दिवसभर हा एकच कामधंदा असतो, उठायचं, फ्रेश व्हायचं आणि शॉपमध्ये बसायचं. तर आता मी रिटर्न येऊन बसलो आहे शॉपमध्ये. आणि आजचा आपला संडे खूप मस्त चाललेला आहे. जेवण वगैरे आपलं सगळं झालेलं आहे. आणि रिटर्न आपण पुन्हा एकदा येऊन बसतो शॉपमध्ये. आणि खास करून बात ही की आपली लाईट पण आहे, कारण लाईट नसली तर हा पंखा चालत नाही. आणि टी व्ही पण नाही चालत, ती कॅमेऱ्याची टी व्ही आहे. तर तुम्ही असं बोलत असाल की याचं घर किंवा शॉप एवढं चांगलं आहे आणि तरी पण हा ब्लॉग बनवतो. तर ते माझं पॅशन आहे, मला आवड आहे, मला ते करायचंच आहे म्हणून मी करतो. असं नाही आहे की पैसे कमवायचे किंवा असं काही नाही आहे. मला माझी घरातली परिस्थिती जी आहे मला ती चेंज करायची. काही गोष्टी अशा असतात जे मी तुम्हाला सांगू नाही शकत किंवा तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत. प्रत्येक मुलाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं आणि मी तेच करू राहिले. ब्लॉग बनवणं किंवा ब्लॉग बनवून मोठं होणं ही गोष्ट मोठी नसते. कमी एकदम शून्यापासून स्टार्ट करून मोठं होणं ही मोठी गोष्ट असते. आणि फॅमिलीसाठी काय करणं, तर मी तेच करतोय. तर आत्ता बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढच्या क्लिप्समध्ये आपण बघूया काय होतं आणि काय नाही होत आजच्या दिवसाला. तर आपलं हॉलिडे खूप मस्त चाललेलं आहे. जाऊया पुढच्या क्लिपकडे. तर गाईस, कसाऱ्यामध्ये पाऊस चालू झाला हे बघा. आणि एकदम नेक्स्ट लेवलचा पाऊस पडू राहिला आहे. लोक तरी पण गाड्या वगैरे चालवतात त्या साईडला. एकदम तिकडे दिसत पण नाही येते. पाऊस जोरात पडलाय आणि म्हातारे बघा कुठे चाललेत भिजत भिजत. नेक्स्ट लेवलचा पाऊस आहे गाईज. आता मी आलो आहे स्टेशनला. तुम्ही विचारता स्टेशनला का आलेला, तर गाईज माझे पप्पा आहेत ते मतदानला गेलेले आहेत काम करण्यासाठी. तर आमचे ते काही माणसं झाले तापी मंडळातले, मग त्यांच्यासाठी सीन आणि काही कॅश आहे ती द्यायची. मग त्यांना ते तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये छत्री आणि पिशवी आहे. त्यांना पहिले ते सांग.
तर काय आता फायनली आपण रेल्वे कॉलनीपर्यंत पोहोचलेलो आहे. मला माहिती नाही माझा आवाज तुटतोय ब्रेक होतोय काय होतोय, पण एवढं नक्कीच आहे मी जाम दमलो आहे. आता मी रेल्वे कॉलनीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. आता आपण रेल्वे कॉलनी क्रॉस केली की लगेच आपलं घर लागेल. तर आपण पटापट तिकडे जाऊया पहिले. आणि मला स्टेशनचे काय क्लिप काढायला नाही मिळालं, सिनेमॅटिक काय काढायला नाही मिळाल्या. सोडूया, जाऊया आपण इकडे घरी. खूप दम लागला मला. तर गाईज आता फायनली रात्रीचे जवळजवळ असं समजा 9-9:30 वाजले, आपलं 8:30 वाजत आलेले आहेत. 8 वाजत आलेले आहेत, 7:30 होऊन गेलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, संध्याकाळचा एवढा टाईम झालेला आहे आणि ऑलमोस्ट 7:45 वाजत आलेले आहेत. तर आता आपण घेतला आहे शॉप बंद करायला. 2 शटर तर लावून झालेले आहेत, हा एक आणि हा एक. आणि इकडे आपली मम्मी शटर लावून राहिली आहे. इकडे माझी छत्री पण आहे. तर आपण आता जाऊया शटर लावण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट अशी की आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. असंच सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला माझ्या ब्लॉगबद्दल अजून काय वाटतं की मी काय ॲड करायला हवं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, तर मी ते नक्कीच ॲड करेल. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.